विजयपथ 2024च्या पहिल्या प्रेझेंटेशनकडे. मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आजचे पहिले प्रेझेंटर्स नाशिक मेटल डस्ट प्रायव्हेट लिमिटेड सातपूर यांचे. सुप्रभात मित्रांनो, आज विजयपथच्या या मंचावर मी तुमचे स्वागत करतो, जिथं ड्रीम्स टेक्स फ्लाइट्स अँड स्काय इज द लिमिट. मी असद अत्तार, हे माझे सहकारी सचिन सोनवणे, मनोज बच्चाव, अमर मोगल, राहुल राऊत आणि आम्ही आज आमची कंपनी नाशिक मेटल डस्ट इथे प्रेझेंट करतोय. नाशिक मेटल डस्ट 1981 पासून लाईटवेट फॅब्रिकेशन, मीडियम वेट फॅब्रिकेशन, एन्क्लोजर्स आणि कॉपर लिंक्स यामध्ये बिझनेस करते. हे आमचे काही प्रोडक्ट्स आहेत. आमचे मेजर कस्टमर्स लिग्रँड, स्नायडर, L&T आणि पॉलिकॅप. TLCने आम्हाला एक विजन दिले, 10x. बिझनेस जर 10x वर घेऊन जायचं आहे तर या 10x साठी तुम्ही काय करणार, तर आम्ही क्वालिटी 10x वर जायचं आहे तर क्वालिटी इम्प्रूव्ह करणार. क्वालिटीसाठी काय करणार, तर बऱ्याचशा अडचणी येतील. या अडचणीवर मात करण्यासाठी RCA टूल आम्ही यूज केला. गुड मॉर्निंग टीम. गुड मॉर्निंग सर. असं मागच्या महिन्याचा प्रोडक्शन डाटा. सर, मागच्या महिन्यात आपला लॉस झालाय 82%. आपण फक्त प्रोडक्शन अचीव करू शकलो. का सर, पावडर कोटिंग आपलं वीक पॉईंट आहे. पावडर कोटिंग मध्ये खूप सारं रिजेक्शन झालेलं आहे. सचिन. हो सर, मागच्या महिन्यात आपण पावडर कोटिंगमध्ये खूपच रिवर्क आपलं करावं लागलेलं आहे सर. याच्यात रिजेक्शन ट्रेंड आपण काढला तर रिजेक्शन ट्रेंडमध्ये आपला लेस कोटिंग हा सर्वात मेजर प्रॉब्लेम आढळला सर. याच्यात 1758 क्वांटिटी ही आपली रिवर्क करावी लागली सर. तसंच आपण पार्ट वाईज पण त्याचं ॲनालिसिस केलं तर 509 क्वांटिटी ही आपली बॉक्समध्ये रिवर्क करावी लागली. तसेच 429 क्वांटिटी ही फ्रेममध्ये रिवर्क करावी लागली आणि 406 क्वांटिटी ही डोअरमध्ये रिवर्क करावी लागली सर. अरे, हा डाटा बघता वन ऑफ द मेजर कॉज हाच असू शकतो प्रोडक्शन लॉसचा. आणि पुढच्या 3 महिन्याचा फोरकास्ट हा तो याहून जास्त आहे. मग याची कसं करायचं सर? हा डेटा बघता आपल्याला याच्यावर रूट कॉज करावं लागेल सर. टीम, आजच याचा RCA प्लॅन करा आणि आफ्टर मॉर्निंग मीटिंग आपण लगेच गॅम्बॉकला निघूया. शुअर सर. यस, लेट्स गो. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जाताना गो सी आस्क व्हाय अँड शो रिस्पेक्ट. ओके? येस सर, शुअर. गुड मॉर्निंग राहुल सर. सर गुड मॉर्निंग सर. सर, मागच्या महिन्यात आपलं पावडर कोटिंगचा लॉस भरपूर आहे. हो सर, थोडं इश्यू चालू आहे शॉप फ्लोअरला. काही नाईट शिफ्टचे पण आणि काही कोटरचे पण थोडे प्रॉब्लेम चालू आहे. डे शिफ्ट, नाईट शिफ्ट डिपार्टमेंट तुमचं आहे, तुम्हाला त्याच्यावरती कार्य करावं लागेल. हो सर, काम चालू आहे पण काही प्रॉब्लेम अजूनही रिझॉल्व्ह झालेले नाही. तो बघा, 2 सेट सोडून दिले त्याने, ते लेस कोटिंग येतील आता. एक काम करू आपण ना, कोटरला ऑब्झर्व करू तो नेमका काय चुकी करतोय असं. अमर, इकडे ये बरं. कन्व्हेअर स्टॉप कर. येस सर. तुला काय प्रॉब्लेम्स येत आहे? लेस कोटिंग भरपूर निघत चाललंय. सर ॲक्च्युली आपले गनचे पण इश्यू आहे थोडे, आणि जसं आपला दुपारनंतर वेळ होतो तसं ते बॉक्स आणि फ्रेममध्ये दिसत नाही पावडर किती चिपकली किती नाही. लक्सचा प्रॉब्लेम असेल. ट्यूबलाईट्स तर बरोबर आहे इथे. अजून अंधार पडतो का? हो, दुपारनंतर जरा जास्तच अंधार पडतो सर. अच्छा, अजून काय प्रॉब्लेम होतो तुला? आधी आणि मध्ये मध्ये ते पार्टला तडतड पण आवाज येतो असा. आर्थिंगचा प्रॉब्लेम असू शकतो हा. सर, पण डेली मॉर्निंगला मेंटेनन्स टीम आर्थिंग चेक करते, त्याच्या ग्रुपवर फोटो पण येतो. कदाचित असं सकाळी होऊ check करून शकतं, जातात. ज्यावेळेस आर्थिंग चेक करते त्यावेळेस ओके येत असेल आणि मध्यंतरी ती कमी होत असेल. सचिन सर, पॉईंट नोट करून घ्या. आणि सर अजून एक म्हणजे ते पावडर संपल्यानंतर पावडर फिडरला आवाज द्यावा लागतो, बाबा पावडर संपली इकडे पटकन. त्या केसमध्ये पण आपले 2-3 सेट पुढे निघून जातात. तेव्हा पण ते 2-3 सेट सुटल्यानंतर लेस येतं. पावडर वगैरे संपली तर हे लवकर लक्षात येत नाही, संपल्यावरच लक्षात येतं. त्यासाठी काही अजून केलेलं नाही. राहुल सर, तुमची ही व्हेंचुरी चेकिंग अँड क्लिनिंगची फ्रिक्वेन्सी कशी? सकाळी आपण ती क्लीन करून घेतो, एअरनी साफ करून घेतो. बट मग ती ओके नॉट ओके कसं चेक करता? असं फक्त व्हिज्युअलीच बघून घेतो आपण ते. याच्यावर काम करायला हवं. येस सर. अजून काय प्रॉब्लेम होतो? आणि सर पूर्ण वेळ उभं राहून जेव्हा आपण कोटिंग करतो 8 तास, तेव्हा शोल्डर दुखते वगैरे, आणि आपण मध्ये जर थोडा पॉज घेतला तर सेट पुढे जातो. त्या केसला पण लेस कोट येण्याचे चान्सेस आहे.
ओके, तर बरेचसे पॉईंट आपल्याकडे आले, याच्यावर आपण आता फिशबोन करूया सर. वरती जाऊन आपण फिशबोन करूया आणि ॲक्शन प्लॅन बनवूया. ठीक आहे. हे आमचे ॲक्च्युअल फिशबोन जे आम्ही शॉप फ्लोअरवर केलं होतं. मेजरली वोटिंग मॅट्रिक्स केल्यानंतर 2 रूट कॉज याचे आले. कोटिंग सिक्वेन्स जे पार्ट्स वर्करांना हार्ड जात होते, बॉक्स अँड फ्रेम आणि पार्ट जॉमेट्री, तर याच्यावर 2 रूट कॉज आणि 5 प्रोबेबल कॉज याच्यावर ॲक्शन घेतले. ते ॲक्शन 3 ते 4 दिवस झाल्यानंतर ते पुढे आपण पाहूया. तर त्याच्यानंतर आपण कोटिंग सिक्वेन्स याच्यावर जे काम केलं त्यासाठी आपण पार्ट वाईज आणि सेट वाईज त्याचा सिक्वेन्स ठरवला, तो स्टँडर्डाईज केला की ज्याच्याने ऑपरेटरचा जॉब हा पुढे सुटणार नाही किंवा त्याला लवकरात लवकर कव्हर होईल. आपण प्रत्येक सेटवर आणि प्रत्येक व्हेरियंटनुसार त्याला नंबरिंग केलं की तो कुठून सुरुवात करेल आणि कुठं एंड करेल. आणि आपण त्याचं डेली ट्रेनिंग पण ठेवलं. शिफ्ट स्टार्टिंगला प्रत्येक वेळेस शिफ्ट सुपरवायझर जे असतात ते त्याला कोटिंग सिक्वेन्सचं ट्रेनिंग दिलं जातं प्रत्येक क्वार्टरला. आर्थिंग सप्लायसाठी आपण आर्थिंग डिस्प्ले बोर्ड तिथं डिस्प्ले केला, जेणेकरून आर्थिंगचं लाईव्ह आपल्याला आर्थिंग आहे की नाही ते कळेल. आणि त्यानंतर आपण पावडर कोटिंगच्या बूथमध्ये ट्यूबलाईट एक्स्ट्रा लावून त्याची लक्स लेवल मेंटेन केली. आणि पावडर फिडरसाठी इंडिकेटर म्हणून आपण बजर आणि अलार्म लावलेत. तसेच आपण प्रत्येक क्वार्टरला रिलीव्हर पाहिजे, कारण त्याला प्रत्येक म्हणजे दिवसभर कोटिंग करून करून तो जो थकवा यायचा त्याच्यामुळे त्याचं रिजेक्शन व्हायचं किंवा लेस कोटिंग यायचं. तर आपण प्रत्येक क्वार्टरसाठी रिलीव्हर असाइन केले, म्हणजे प्रत्येक 2 तासांनी क्वार्टर रिलीव्ह होईल आणि त्याच्या रिलीव्हर त्याच्या जागेवर येऊन त्याचा चार्ज सांभाळेल. तसेच पावडर फिटर पण असाइन केले आणि बजर अलार्म वाजल्यावर पावडर फिटर तिथं गेल्यावर प्रत्येक हॉपरमध्ये पावडर फिडिंग करत राहील. तसेच आपण व्हेंचुरी चेकिंगचा गो आणि नो गो गेज बनवला, जेणेकरून आपल्याला व्हेंचुरीचा ID हा चेक करून ओके की नॉट ओके ते समजू शकेल. असे तसेच आपण एक याचं रिव्ह्यू मेकॅनिझम बनवलं की ज्या आपण ॲक्शन इम्प्लिमेंट केलेल्या आहेत त्या जागेवर आहेत की नाही, त्या कंटिन्यू रनिंगमध्ये आहेत की नाही, यासाठी आपण वीकली सरप्राईज ऑडिट ठेवलं. आणि या सरप्राईज ऑडिटमध्ये आपण प्रत्येक ॲक्शन ह्या वीकली चेक करत असतो. आणि त्याचा रिझल्ट हा आम्हाला आमच्या पावडर कोटिंगमध्ये ड्रास्टिक चेंज आला. जो PPM ट्रेंड आहे हा आमचा स्टार्टिंगला हा 26,000 पर्यंत होता, तो नंतर आम्ही 5,000 खाली आणला आणि तो कंटिन्यू सस्टेंड केला. तसेच आमचा प्लांट लेवलचा PPM ट्रेंड पण कमी झाला, तो कमी झाला आणि तोही सस्टेंड झालेला आहे. आणि आमची पावडर कोटिंग रिव्हर कॉस्ट जी होती ही मंथली सुरुवातीला ही जवळपास 1.5 लाखापर्यंत रिव्हर कॉस्ट जात होती. तर त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस ह्या ॲक्शन इम्प्लिमेंट केल्या तर ही रिव्हर कॉस्ट ही 36,000 आम्ही खाली आणलेली आहे आणि ती कंटिन्यू सस्टेन पुढे ठेवलेली आहे. आता याचाच रिझल्ट 10x ग्रोथसाठी कसा झाला. आपण प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज केली ॲन्युअली 12 लाख. तसंच जे रिवर्कसाठी कॅपॅसिटी पावडर कोटिंगची वेस्ट जात होती ती ॲन्युअली 96,000 स्क्वेअर मीटर फ्री झाली. त्या फ्री झालेल्या कॅपॅसिटीचा यूज आम्हाला नवीन कस्टमर ॲड करण्यासाठी झाला. तसेच आम्ही लास्ट इयर GM मॉड्युलर आणि नॅश रोबोटिक्स असे 2 नवीन कस्टमर ॲड केले. तसंच ॲन्युअल सेल्स 3.5 करोड आम्ही ॲड केला. इथेच नाही तर हे 10x साठी यूज केलेला हा RCA टूल आमच्या 10x जर्नीसाठी यूज झाला. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, पाहिलं ना, क्वालिटीच्या जोरावर नाशिक मेटल डस्टची 10x वाटचाल RCA फिशबोन डायग्रामच्या मदतीने आपले प्रॉब्लेम किती सहजपणे आणि कायमस्वरूपे सोल्युशनसुद्धा काढलेत. यांनी जोरदार टाळ्या नाशिक मेटल डस्टसाठी. येथे नाशिक मेटल डस्टच्या टीमसाठी काही प्रश्न आहेत. RCA करण्यासाठी आपण कुठले टूल व आपण ते कोणाबरोबर केले व क्वालिटीशी रिलेटेड त्याचा कसा फायदा झाला. सर, RCA करताना आम्ही रूट कॉज अँड इफेक्ट डायग्रॅम म्हणजे फिशबोन डायग्रॅमचा यूज केला आणि जे पण काही पॉसिबल कॉजेस होते किंवा प्रोबेबल कॉजेस होते ते आपण फिशबोन डायग्रॅममध्ये मॅन मटेरियल मशीन मेथड याच्यात ते डिवाईड केले. फॉर एक्झाम्पल आपण कोटिंग सिक्वेन्स हा मेथडमध्ये घेतला, तो स्टँडर्डाईज केला. त्याच्यानंतर ऑपरेटर फटिक होता हा मॅनमध्ये घेतला. पार्ट जॉमेट्री होती ही मटेरियलमध्ये घेतली. सर, आपण आपल्या प्रेझेंटेशनमध्ये प्रॉफिटेबिलिटी 12 लाखनी इन्क्रीज केली असं म्हटलं, त्याबद्दल काही सांगू शकाल का.
येस सर, जसं रिवर्कसाठी आपली कॅपॅसिटी वेस्ट जात होती, त्या कॅपॅसिटी फ्री झाल्यानंतर तुम्ही जसं प्रेझेंटेशनमध्ये बघितलं असेल 96,000 स्क्वेअर मीटर ॲन्युअली फ्री झाली. तर त्या फ्री झालेल्या कॅपॅसिटीचा न्यू कस्टमर ॲक्वेरिजेशनसाठी हेल्प झाली. आणि जी रिवर्क कॉस्ट जात होती ती महिन्याला 1 लाख रुपये याप्रमाणे ती सेव्ह झाली. प्लस नवीन कस्टमर ॲड झाले. अशी अप्रॉक्सिमेट 12 लाख रुपये आम्ही वर्षाला प्रॉफिटमध्ये डायरेक्टली ॲड केले. वाह, फारच छान, जोरदार टाळ्या. पाहिलं किती कॉन्फिडन्स व किती एंगेजमेंट या टीमची. एकदा जोरदार टाळ्या या पूर्ण टीमसाठी. धन्यवाद.